नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। उंब्रज पोलिसांची कारवाई। हुलाडबाज पर्यटकांकडून सडवाघापूर रोडवर वजरोशी येथे 31 चारचाकी व 53 दुचाकी वाहनांची तपासणी करून 38 वाहनावर 28,500 रुपयाची दंडात्मक कारवाई केली। सातारा पाटण तालुक्यातील सडा वाघापूर येथे उलटा धबधबा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात, तर काही पर्यटक मोटार वाहन कायद्याचे पालन न करता हुल्लाडबाजी करत गाड्यांचे स्टंट करत असतात। यातून दुर्घटना घडू नये याकरिता रविवार जून 22 रोजी उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी सडा वाघापूर रोडवर वजरोशी येथे नाकाबंदी करून अचानक 31 चारचाकी व 53 दोन-चाकी वाहनाची तपासणी करून 38 वाहनावर मोटर वाहन कायद्याअंतर्गत 28,500 रुपयाची दंडात्मक कारवाई केली। सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या पाटण तालुक्यातील सडावाघापूर येथे उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसांडून वाहू लागला आहे। हा उलटा धबधबा पाहण्यासाठी जिल्ह्यातून व राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक सडा वाघापूरला दाखल होऊ लागले आहेत। यामध्ये काही पर्यटक उलाढबाजी करून वाहनाची शिस्त न पाळता इतर पर्यटकांना त्रास होईल अशी वर्तणूक करत आहेत। यामध्ये तरुणाईचा मोठा सहभाग आहे, त्यामुळे दुर्घटना नाकारता येणार नाही। यासाठी उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, ASI कचरे, पोलीस नाईक रोहित थोरवे, पोलीस कॉन्स्टेबल संजय मासाळ पाटील, प्रफुल्ल पोतेकर यांनी सदरची कारवाई केली। सडा वाघापूरला जाणाऱ्या सर्व पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळून इतर पर्यटकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत उंब्रज पोलीस स्टेशन मार्फत आवाहन करण्यात येत आहे। त्यामुळे हुल्लाडबाज पर्यटकांचे व तरुणांचे धाबे दणाणले आहेत। त्यामुळे उंब्रज पोलिसांचे नागरिक कौतुक करत आहेत। इंडिया न्यूज 28 सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।